मुंबई क्रिकेट असोसिएशनचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांना आदरांजली वाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमच्या MCA लाऊंजमध्ये आज एका शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ICCचे माजी अध्यक्ष शरद पवार, BCCIचे कोषाध्यक्ष आशिष शेलार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासह MCAचे आजी माजी पदाधिकारी आणि मुंबई क्रिकेटमधल्या कार्यकर्त्यांनी या शोकसभेला उपस्थित राहून काळे यांना श्रद्धांजली वाहिली. 2020 विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं नुकतंच न्यूयॉर्कमध्ये निधन झालं. ऐसे झालं की आम्हाला कळेल नाही याचा विश्वासच होत होता. शिक्षणाने इंजिनियर आणि व्यवसायाला उद्योजक आणि त्यावर सांगितलं हे कॉम्बिनेशन प्रशासकाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असं कॉम्बिनेशन आणि त्याचा लाभ या संस्थेला झाला. अशा अनेक गोष्टी त्यांच्यावर सांगता येईल. अमोल काळेंचं MCA मध्ये येणं आणि जगातून निघून जाणं दोन्ही गोष्टी धूमकेतूसारख्या होत्या. सगळा घटनाक्रम ऐकल्यावर अतिशय वेदना देणारा घटनाक्रम ज्या वयामधनं ते आपल्यातनं निघून गेले. अमोल काळे यांचं अध्यक्ष बनणं हे सुद्धा ज्याला आपण म्हणून प्रासंगिक त्या ठिकाणी झालेल्या त्यांच्या आयुष्यात जशा अचानक बऱ्याच गोष्टी झाल्या असतील त्याचाच एक भाग होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. कुठल्याही मोठ्या आव्हानांना बेधडक सामोरं जाण्याची त्यांच्यामध्ये क्षमता होती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.